नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण काकडीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे आपल्याला आणि बनवायला अगदी सोपी आहे। खायला तर इतकी चविष्ट, खूपच छान बनते। चला तर मग कशी बनवायची ते बघूया। मी येथे एक घेतलेली आहे आणि तिला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर तिचेनं काढून घेतले आणि कट करून घेतलेली आहे। या पद्धतीने आपण भाजीला कट करतो ना, म्हणजे भाजीपाला त्या पद्धतीने केलेली आहे। बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे। 1 चम्मच तेल गरम करून घेतलेला आहे। आता अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे। 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। जिरे मोहरीनं छान मस्त तडतडू द्यायची। त्यानंतर मी 2 कांदे असे कट करून घेतलेले आहे, ते टाकायचे आहे। ते जास्त वापरले आहे, 2 घेतलेले आहे। आणि कढीपत्ता घेतलेला आहे, तो घ्यायचा आणि छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला परतवून घेतल्यानंतर मी चिमूटभर हिंग टाकलेली आहे आणि असं वाटण तयार केलेलं आहे। मिरची, आलं, लसूण आणि जिरं याचं वाटण तयार केलेलं आहे। हे वाटण नक्की टाका, खूप छान भाजी तयार होते। आता वाटण आपल्याला छान यातनं हे म्हणजे टाकून शिजवून घ्यायचं आहे। मस्त असं शिजवायचं आहे। बघा, मी छान शिजवून घेतलेलं आहे। कच्चेपणा जाईपर्यंत शिजवायचं आहे। 1 टमाटर घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ टाक आहे आणि छान असं शिजवायचं आहे। आपल्याला मऊसूद येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बघा, मी छान असं शिजवून घेतलेलं आहे। आता ही कट केलेली आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे आणि परतवायचं आहे आणि मस्त मग या तेलामध्ये असं आपल्याला तिला परतवून घ्यायची आहे। मसाले न टाकता मस्त अशी परतवायची आहे। बघा, या पद्धतीने मी परतवून घेतलेली आहे। बनवण्याची पद्धत बदलली की भाजीची चवी बदलत असते, तर बघा या पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। ठेवायचं आहे। आपण मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, तर मी आता इथे मसाले घेतलेला आहे। अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतला आहे, 1 चम्मच धने पावडर घेतला आहे आणि 1 चम्मच तिखट घेतलेला आहे। मी टाकलेला आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आपल्याला। आणि मसाले आता छान यात परतवून घेतलेला आहे। आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे, चवीपुरतं पूर्ण भाजीला लागेल तेवढं। आता मी हे शेंगदाण्याचं कूट करून ठेवत असते। असं भाजलेले शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट 2 चम्मच टाकलेला आहे आणि तोही आता आपल्याला मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित असं मस्त मसाले पूर्ण म्हणजे मिक्स झाल्यानंतर आपल्याला मग यातनं थोडं गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे 4 चमचे अंदाजे टाकलेला आहे मी। आणि छान आता हिला ना आपण मस्त अशी झाकून शिजवून घ्यायची आहे। चवीला तर खरंच खूप छान बनते ही, एकदम मस्त पोळीसोबतच खूपच छान टिफिनवर द्यायला अगदी सोयीची। बघा, या पद्धतीने मी मस्त अशी मऊसूद शिजवून घेतलेली आहे। सकाळच्या वेळेला झटपट तयार होते, टिफिनवर तर द्यायला सोयीचीच आहे आणि मुलांना तर खूप आवडते। बघा, आपली अशी मस्त काकडीची भाजी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।